नमस्कार मंडळी. नमस्कार. तर लय दिवसानं सोनूच्या मम्मीचं स्वप्न पूर्ण उरालं पहा. लय दिवसांनी नाही, मग हे स्वप्नच होतं की मला ना 3 रूम पाहिजे म्हणून. पण मला वाटलं ते स्वप्नच राहतं म्हणून. तर जसं हॉल, बेडरूम, किचन राहतं ना, तसं, आणि टॉयलेट, बाथरूम. हा, तर आता सोनूच्या मम्मीचं स्वप्न पूर्ण उरालं पहा. पहिली आमची एकच खोली होती हो. हा इकडं आमचा हॉल, ह्या पहा, हा आमचा सोफा सेट. ही सोनूची मम्मी उभी आहे ना, एवढा तिथून माठा लोक 6 वर्षाचा. हा, समजा 6 बाय 6चा. 6 बाय 6चा हॉल. त्याच्यानंतर 6ची रूम, बेडरूम. 5 बाय 7ची आमची बेडरूम होती. इथून मधून आहे दरवाजा किचन मध्ये जायसाठी. असं हळूया जाड माणूस येत बी नव्हतं. हे इकडे देवघर होतं, ही देवघराची रूम होती, आणि हे इकडं किचन होतं सोनूच्या मम्मीचं. किचन रूम. तर मला सांगा, आम्ही एका खोलीत कसं राहत असं इथं? लयच अडचणी यायच्या आहे ना ग. लय अडचणी यायच्या म्हणजे ते सांगूच नाही शकत. लयच अडचणी यायच्या मग काढत होतो. तर मग आता काम काढलं आपण, ये इकडच. तुम्हाला माहिती का, मला वाटतच नव्हतं मला 3 रूम आहेत सोनूच्या शॉपा. हा, तर आता हे इकडं चालू केलं पहा बांधकाम. हे सगळं सामान दिसून राहिलं. आता कसं करणार आहे, आता जे तुम्हाला सगळं दाखवलं मी, हॉल, बेडरूम, किचन, हा पूर्ण हॉल होणार आहे माझा एकच. हा जे आहे आम्ही सगळा हॉल करणार आहे, ही रूम. आणि ही बेडरूम करणार आहे बघा. इथपर्यंत मी उभा आहे का गड्ड्यापर्यंत. तर ही 9 बाय 13ची बेडरूम. 9 बाय 13ची. हा, आणि 8 बाय 13चं किचन आहे सोनूच्या मम्मीचं, आहे ना. आणि परत पाठीमाग टॉयलेट, बाथरूम. हा, इकडं वाडा आहे. आता येऊ, वाडा पण भरपूर मोठा आहे. वाडा आहे 16 बाय 13चा. हा, ही सोनूची मम्मी गेली का, इथपर्यंत आहे वाडा. असा पूर्ण राहणार. याच्यामध्ये आमची चूल, टॉयलेट, बाथरूम, आमच्या झाडाच्या कुंड्या, पुन्हा सगळंच. हा, आमचा पसारा जो असेल ते. तर ह्या विटा येऊन पडेले पहा इथं. ह्या तुम्ही माणसांना अशा करून टाकेले, तर ते काय झालं, इथून पाठीमागून आहे ना ट्रक येत नव्हतं. हे वावर जे आहे ना नांगरलेले असल्यामुळं, तर आपण ट्रकातून पुन्हा ट्रॅक्टरमध्ये टाकल्या आणि मग इथं आणून उभारल्या. तर हे असा नजारा आहे आमचा इकडं. बाकी मग खुश सोनूची मम्मी? सोनूची पप्पा, मी तुम्हाला काय सांगू, थांबा. काय सांगती? मी लयच खुश आहे. हो, मला माहिती का पहिल्यापासून काय वाटत होतं, काय पडलं वान्यर या अशी वान्यर आहेत इकडं. कामच नाही पत्राच्या रूम करायचे. एका मागे एक लगे 5-6. इथं त्यांना झाड आहे पाय अशी. 2-2 दिवस मुक्कामाला बी राहते आमच्या इथं. हा, या अशी झाड आहे दाट गरगट, त्या पा, त्याच्यामुळे ते इथं खेळत राहते. पाणी द्यायला प्यायला. हा, सगळी सोय त्यांची इकडं. आणि हे आमचं इकडं जुनं घर आहे. तिथं खिडखिड करून सोडत आहे ना, ज्याच्यामध्ये आम्ही चुलीवर स्वयंपाक बनवतो, आहे ना ग. तर आता नाही बनवणार, 1 महिन्यानंतर इकडे बनवू आता. तर सोनूची मम्मी म्हणती जरा किचन छोटं होतंय. पण ठीक आहे बाबा, छोटं मोठं काही नाहीये. इथं 8 बाय 13. 3 रूम होऊ राहिले, हेच लय महत्वाचं आहे ना. तर असं आहे मग मंडळी. तर माझं छोटस हॉल, बेडरूम, किचन कसं वाटलं तुम्हाला? नाही, आपण बनवल्यावर दाखवू ना त्याला. नाही, पण काम चालू झालं तर मग बरोबर बनवते का नाही ताई ते मला सांगा. आणि वास्तुशास्त्री प्रमाणेच बनवते मी. वास्तुशास्त्री कसा आहे तो? ते जसं सांगितले ना केंद्रामध्ये तसंच बनवते. त्या कोपऱ्यामध्ये किचन सांगितलेलं, त्या कोपऱ्यात किचन बनवते. इकडे टॉयलेट, बाथरूम सांगितलेलं. इकडे तर आग्नेय कोपरा आहे ना तो, बरोबर आहे का? आग्नेय कोपऱ्यात एल टाईप किचन, वाटा. अजून इकडे टॉयलेट, बाथरूम सांगितले. इकडे टॉयलेट, बाथरूम आणि हॉल. टॉयलेट, बाथरूम हा कोणता कोपरा आहे? तो काय माहित बाई. ते शाळेत नाही गेली का? दिशा माहित नाही का तुला? मी उगाच दावी नापाशी का मग? तर मला बी माहित नाही. मग तुम्ही डिग्री घेऊन बी तुम्हाला माहित नाही. मी काय म्हणतो सुनचोपा, मला जसं सांगितलेलं आहे तसं. आणि हॉल आहे ना, हॉलमध्ये डाव्या साईडला, म्हणजे हॉलमध्ये इकडच्या साईडला देवघर करावं. म्हणजे तिथे मी आयतच देवघर आणणार आहे असं. तर असं आहे. मग काम चालू केलं आता लवकरच. आजपासून काम झालं चालू. तर आता चांगलं वाट राहिलं. आज तर दमले बी नाही मी. इतक्या वेळेस त्यांना चहा पाणी ते गेली. तर लोकायला आनंद होऊ राहिला, पटापटा करा म्हणून राहिले मी त्याला काम. हा, हे बघा माकडं लय ताण देते हो. ह्या पाही वर काही आहे तर नाही ना? काहीच नाही आपलं.
वल्ल चिल्ल केलं तर वरच बसा लागतं अशी वान्यार आल्यावर. तर सगळ्याला मी सांगते, ऐका ना तुमच्या हे पा बापरे काय कळत नाही यायला, रस्ता नाही कळत, काहीच नाही कळत. माझं वल्ल चिल्ल बी झालं पहा, पटपट करून घेतलं तर, आणि सगळं आवरलं, घरातलं बी डब्बे डुब्बे सगळं आवरून घेतलं. मला माहित होते काम चालू झालं तर काहीच नाही म्हणणार. तर चला मग मंडळी, धन्यवाद, बाय.